नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण दिवाळीच्या फराळा स्पेशल खमंग भाजणीची चकली आणि चकलीची भाजणी कशी बनवायची या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर चला वेळ न लावता आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर भाजणी बनवून घेऊया। तर याकरता मी अर्धा किलो जाड तांदूळ घेतलाय। तांदूळ स्वच्छ 1 ते 2 वेळेस धुवून घेतलेला आहे आणि कपड्यावर टाकून आपण सुकवून घेतलेलं आहे। तर तांदूळ आणि ज्या बाकीच्या डाळी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या डाळी ओल्या कपड्यामध्ये पुसून घेतलेल्या आहेत। साधारणतः 3 चमचे आपण इकडे जिरं वापरणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमचे धने। इथे आपण 1 कप चना डाळ वापरली आहे। 1 कप म्हणजे 125 ग्रॅम। अर्धा कप आपण इकडे वापरलेला आहे साबुदाणा आणि इकडे 1 कप आपण उडदाची डाळ वापरलेली आहे। अर्धा कप आपण इकडे गहू वापरलेले आहेत। त्याचबरोबर 1 कप आपण इकडे घेतलेले आहेत पोहे आणि 1 कप आपण इकडे घेतलेली आहे मुगाची डाळ। तर लक्षात ठेवा ज्या काही डाळी घेतलेल्या आहेत उडद, मूग आणि चना डाळ या समप्रमाणात वापरायच्या आहेत। जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप ज्वारीसुद्धा यूज करू शकता। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एका पॅनमध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत। तर ज्यावेळेस तुम्ही भाजणी बनवत असता तर नेहमी लक्षात ठेवावं, चकली बनवायची असेल तर जाड तांदूळ वापरावा। कुठलाही जाड तुम्ही जसं की इंद्रायणी तांदूळ वगैरे, आंबे मोहर वगैरे जो काही तुम्ही यूज करत असाल फक्त तो जाड असावा, जेणेकरून चकली हमखास कुरकुरीत होते। आता हा जो तांदूळ आहे तो लहान गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर याचा कलर वगैरे चेंज होता कामा नये, अगदीच हा तांदूळ कडकडीत झाला पाहिजे। जर तुम्ही हाताने जर तो तांदूळ तोडला तर त्याचे तुकडे झाले पाहिजेत, इतपत हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता तांदूळ भाजून झाले की काढून घेतल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये टाकूया 1 कप चना डाळ। 1 कप म्हणजे 125 ग्रॅम माप आहे। तर नेहमी लक्षात ठेवावं, मी ज्यावेळेस 1 कप म्हणते तर ते 125 ग्रॅम असतं। आता चना डाळचा कलरसुद्धा थोडासा एक गोल्डन कलर आला पाहिजे, थोडीशी डाग पडेपर्यंत आपण अशा प्रकारे चना डाळ खमंग भाजून घ्यायची आहे। जेवढ्या काही डाळी असतील त्या डाळी जर व्यवस्थित भाजल्या गेल्या तर ही जी चकली होते ते अप्रतिम चवीची होते। आता यामध्ये आपण टाकलेली आहे मुगाची डाळ। मुगाची डाळसुद्धा आपल्याला अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। तर ह्या डाळी आपल्याला पाण्यामध्ये टाकून न धुता अगदी ओल्या कपड्यामध्ये सगळ्या डाळी पुसून घेतल्या तर याचं काही आपण बऱ्याचदा बोरिक पावडर वगैरे लावलेलं असतं ते सगळं निघून जातं। आता इथे आपण उडदाची डाळ वापरली आहे। उडदाच्या डाळीमुळं जी चकली असते ती तुटत नाही आणि त्याला एक चिकटपणा येतो पिठाला, त्यामुळे उडदाची डाळसुद्धा आपल्याला समप्रमाणामध्ये वापरायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस उडदाची डाळ भाजतो तर तिथून एक एक खूप छान असा सुवास दरवळतो। तर उडदाची डाळ खमंग भाजली की चकलीसुद्धा अतिशय खमंग होते। डाळी भाजून झालेल्या आहेत। आता अर्धा कप आपण इकडे वापरलेला आहे गहू। तर गव्हाचं प्रमाण 1 कप न ठेवता अर्धा कप ठेवावं। जर गहू 1 कप ठेवले तर चकली कदाचित तुमची थोडीशी अशी नरम पडू शकते, त्यामुळे अर्धा कपच ठेवायचं आहे। आणि गहू भाजून झाले की लगेच आपण अर्धा कप साबुदाणा वापरणार आहे। तर साबुदाण्यामुळं अतिशय कुरकुरीतपणा आपल्या चकलीला येतो, त्यामुळे साबुदाणा वापरणं गरजेचं आहे। तर अर्धा कप साबुदाणासुद्धा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया। तर आता साबुदाणा काढून झाला की लगेच 1 कप आपण इकडे पोहे वापरलेले आहेत। तर पोहेसुद्धा थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। खूप कमी साहित्य सांगितलेलं आहे मी, बऱ्याचदा यामध्ये आवडीनुसार साहित्याची लिस्ट तुम्ही वाढवू शकता, पण एवढ्या सगळ्या साहित्यापासून जी चकली होईल ती खरंच खूप छान होते। मी नेहमी दरवर्षी याचप्रमाणे घरी चकल्या बनवत असते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। आता आपण धनेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया। धण्याचा फ्लेवर खूप छान या चकलीमध्ये उतरतो, त्यामुळे ज्यावेळेस धने भाजतो तर त्यावेळेस नेहमी इंदोरी धने वापरावे, जेणेकरून याचा एक सुवास खूप छान असतो। तर इथे बघा आपले धने भाजून झालेले आहेत। आता त्यातच आपण टाकूया सगळ्यात शेवटी मी जिरं भाजलेलं आहे। कढाई गरम असली की जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, तर अगदी 2 मिनटामध्ये जिरं भाजून तयार। तर अशा प्रकारे ताटामध्ये आपण ही सगळी भाजणी जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि ही सगळी भाजणी जर आपण दळून आणली की जवळपास आपलं 1 ते 1.25 किलोच्या आसपास आपली ही पीठ होतं। तर नेहमी भाजणी दळत असताना महत्त्वाच्या टिप्स,
ज्यावेळेस तुम्ही भाजणी दळायला जाता तर त्यावेळेस भाजणीवरच भाजणी दळावी. जर नसेल भाजणी कुणाची तर तुम्ही त्या अगोदर चणा डाळ घेऊन जाऊ शकता आणि चणा डाळ दळल्यानंतर ही भाजणी दळा. जर ही भाजणी ज्वारीवर किंवा गव्हावर दळली तर जी चकली होते ती तेवढी छान होत नाही. त्यामुळे नेहमी भाजणीचं पीठ हे डाळीवरच दळून आणावं. आता चकली बनवूया. तर हे पीठ भाजणीचं मी दळून आणलेलं आहे. साधारणतः 1 ग्लास आपण इकडे भाजणीचं पीठ वापरतो आहे. तर इथे मी थोडंसं पिठाच्या तुम्हाला चकल्या बनवून दाखवत आहे. बाकीच्या ज्या पिठाच्या चकल्या आहेत त्या मी नंतर बनवणार. हे जे भाजणीचं पीठ आहे थोडंसं बारीक दळून आणावं, जेणेकरून तुमच्या चकल्या खूप छान होतील आणि अगदी त्या खाण्यासाठी कुरकुरीत होतील. आता याचबरोबर आपण 3 चमचे पांढरे तीळ वापरणार आहे. तर तिळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपण साधारणतः 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक ठेचून घ्यायच्या आहेत आणि इथे आपण चवीनुसार मीठ आणि लागल तसं लाल तिखट वापरणार आहे. साधारणतः 1 मोठा चमचा लाल तिखट आहे आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद पावडर. इथे आपण वापरलेला आहे 1 चमचा ओवा आणि अर्धा 1 चमचा आपण इकडे जिरं वापरणार आहे. तर जिऱ्याचं प्रमाण कमी ठेवा. ऑलरेडी भाजणीमध्ये आपण जिरं ॲड केलेलं होतं तर त्यासाठी जिरं कमी वापरायचं आहे. आता इथे आपण एका बाऊलमध्ये हे जे पीठ आहे भाजणीचं ते काढून घेऊया. यातच तीळ ॲड करायचे आहेत आपल्याला. आता यात टाकूया जिरं, यात टाकायचे ओवा. तर ओवा ज्यावेळेस आपण टाकतो पिठामध्ये तर हातावर थोडासा क्रश करून टाका, जेणेकरून याचा एक सुवास जो आहे तो छान येईल. आता यात आपण हळद पावडर, लाल तिखट वापरणार आहे आणि इथे आपण आता जो लसूण कुटून घेतला होता तो टाकायचा आहे. हवं तर लसूण मिक्सरमध्ये फिरवा, तो सोऱ्यामध्ये अडकला नाही पाहिजे. आता यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळी जिन्नस पिठाला व्यवस्थित लागली पाहिजेत याची काळजी घ्यायचं. तर व्यवस्थित आता चमच्याने हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि साधारणतः इथे आपण 2 चमचे तेल वापरलेलं आहे. तर भाजणीची चकली बनवत असताना खूप जास्त तेलाचा वापर करू नये, नाहीतर मग तुमच्या ज्या चकल्या आहेत तेलामध्ये विरघळतात आणि चकल्या त्या व्यवस्थित पडत नाहीत. त्यामुळे नेहमी थोडंसंच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. आता इथे आपण हे जे तेल आहे ते पिठाला लागावं याकरता आपल्याला हाताने हे चोळून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून जे मोहन टाकतो आपण ते व्यवस्थित पिठाला लागलं जातं आणि सगळे मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स होतात. तर तुम्ही इथे बघू शकता आपण इकडे अशा प्रकारे पीठ तयार केलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे. तर जसं जसं गरम पाणी टाकत जाऊ तसं तसं मिक्स करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एकत्र जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. तर त्यामुळं थोडंसं बेतानं पाणी ॲड करायचं आहे आणि ज्यावेळेस चकलीसाठी आपण पीठ मळतो तर ते थोडंसं दाटसर असावं. अगदीच असं सैलसर पीठ मळलं की मग चकलीला जे काटे येतात ते छान येत नाहीत. त्यामुळं थोडंसं दाटसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. साधारणतः अर्धा ग्लास तरी किमान आपल्याला इकडे पाणी लागतं. तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि मस्तपैकी एक 5 मिनटं वाफ काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता जो आपले झाकण आहे त्यालासुद्धा व्यवस्थित घाम फुटलेला आहे. अर्थातच हे पीठ व्यवस्थित उकडलेलं आहे किंवा आपण एक उकड काढून घेतलेली आहे. तर उकड काढली की ज्या चकल्या होतात त्या अतिशय खुसखुशीत होतात. आता तुम्हाला जर पीठ अगदीच कोरडं वाटलं तर थोडं थोडं हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी दाटसर आणि थोडंसं मऊसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता पिठाचे आपल्याला असे लांब लांब गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुमच्या सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसतं त्या पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बाकीचं पीठ झाकून ठेवा, नाहीतर ते थोडंसं ड्राय होऊ शकतं. तर आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि एक फॉईल पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला या चकल्या अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर चकली टाकत असताना तुम्ही बघू शकता मी किती वरून टाकते. तर हे चकलीचं पीठ व्यवस्थित मळलं गेल्यामुळं ती चकली कुठंही ब्रेक होत नाही आहे. जर चकलीचं पीठ व्यवस्थित मळलं नाही किंवा कोरडं थोडंसं राहिलं तर चकली टाकत असताना ब्रेक होते किंवा तुटली जाते. तर बघा किती छान जी तार आहे किंवा जी चकली आहे ती व्यवस्थित पडती आहे, कुठंही चकली ब्रेक नाही आहे. तर आता अजून थोडेसे छोटे छोटे फॉईल पेपरचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून चकली टाकण्यास खूप इझी जातं आणि हातावर चकली उचलून अगदी अलगदपणे आपण मस्तपैकी या चकल्या तळू शकतो. तर चकल्या इथे मी थोड्याशा मोठ्या बनवलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चकलीची साईज ठेवू शकता. तर लहान मोठ्या साईजच्या तुम्ही बनवून घ्या. तर अशा प्रकारे साधारणतः एक 6 ते 7 चकल्या मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे.
तर फॉईल पेपरवर अशा प्रकारे चकल्या घालून घेतल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर चकली आपण इकडे टाकलेली आहे. यावर काटे खूप सुंदर आलेले आहेत कारण पीठ आपण थोडंसं दाटसर केलं होतं. आता तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. थोडासा पिठाचा गोळा टाकून बघा. जर पीठ थोडंसं वर आलं की समजायचं हे जी तेल आहे ते एकदम परफेक्ट आहे चकली तळण्यासाठी. गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम टू लो गॅसवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे अगदी अलगदपणे आपण हातावर या चकल्या उचलून घेऊन टाकू शकतो किंवा झाऱ्यावर चकली ठेवायची आणि झाऱ्यावर सुद्धा चकली ठेवून तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. आता एका वेळेला 2-3 जेवढ्या चकल्या तुमच्या कढाईमध्ये येत असतील त्या पद्धतीने तुम्ही तळून घ्या. जशी जशी चकली तळली जाते ती तशी तशी थोडीशी बुडाला जायला सुरुवात होते आणि याच्यावरचे जे बबल्स असतात किंवा जे बुडबुडे आहेत ते तेलाचे कमी व्हायला सुरुवात होते. एकदा काय एका साईडने थोडीशी क्रिस्पी किंवा थोडीशी कडक वाटली की लगेच त्याला पलटून घ्यायचं आणि अशा प्रकारे चकली आपल्याला आता लो गॅसवर तळून घ्यायचे. अगदी क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत ही चकली होते. तर अशा प्रकारे ही आपली चकली तयार आहे. तुम्ही बघू शकता. यापेक्षा जर डार्क लाल कलर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. पण अतिशय छान चकलीला कलर आलेला आहे. अगदी खुसखुशीत ही चकली आणि काटेदार चकली तयार. तर आता बाकीची चकलीसुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेऊया. तर ज्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत. जेणेकरून जे एक्सेस ऑइल असेल ते ऑइल सगळं निघून जाईल आणि चकली तुमची व्यवस्थित अशी कमी तेलकट होईल किंवा तेलकट होणार नाही. तर अशा प्रकारे आता साधारणतः दुसऱ्या वेळेस मी 3-1 चकल्या टाकून तळून घेतलेल्या आहेत. तर बघा लहान गॅसवर तळायच्या. जसं जशी चकली तळली की त्यावरचे बुडबुडे जे आहेत ते कमी होतात आणि अगदी काटेदार चकली आपली कुरकुरीत होते. तर आता या चकल्यासुद्धा आपण काढून घेऊया. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तुम्ही जर चकलीवर पाहत असाल तर काटे खूप सुंदर आलेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा येत्या दिवाळीला या चकल्या बनवून पहा. खूप छान तुमच्या चकल्या नक्कीच होणार. तर आता चकल्या बनवून तयार. एका प्लेटमध्ये मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. तर यावर जे तीळ आणि जो ओवा टाकलेला आहे तो सुद्धा किती उठ्ठाळून दिसतोय. अगदी परफेक्ट आपली चकली तयार आहे. ही चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. अगदी कुरकुरीत आपली चकली तयार आहे. तर इथे बघा या ज्या चकल्या आहेत अगदी थोड्याशा थंड झाल्या की एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. त्या व्यवस्थित महिनाभर टिकतील, काहीही होणार नाही. तर कमी तेलकट अतिशय खुसखुशीत ही आपली हमखास कुरकुरीत होणारी भाजणीची चकली आहे. तर याचा आवाजसुद्धा ऐकू शकता किती करकरीतपणा या चकलीला आलेला आहे. नक्की ट्राय करा. साधी सरळ सोपी रेसिपी आहे. जर आवडलीच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका